फ्रेश होतोय घरी आलोय. आपल्याला जेवायला नाही जात तशी काही. अरे हो ना बाबा, आलो ना. 2 मिनिटं लग्नाचा टायमिंग निघून जाईल. नाही ना, आलो 5 मिनिटं, 5-10 मिनिटं आता असं अरे लग्नाचा टाइम निघाला तर तुझं लगीन लागल का? आलो ना बाबा, आलो ना. हा. कुठे भेटू? कुठं थांबतो तू? घरी थांब. कुठं जिथं थांबायचं तिथं थांब, नाही तर घरी आहे. ये घरीच आलो तर तिथं येतो. फोन करतो तुला. तिथे घरी ये लागला. हा. गद्दार कुठे आहेत? आराम कुठे चाललंय? कुठं जायचं बोल. आम्ही चाललो मंदिरावर, येतो का? मुलगाव. हा आज काय काय बोलतो? तर कधी जायचंय? आता निघतो, म्हणजे मी निघतोय घरच्या अनिकेत आंघोळ धुतोय. येतो का आता? रेडी हो. हो येतो. हा मग रेडीच हो, लगेच निघतोयच. हा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज ब्लॉग बनवायचं कारण असं की आम्ही चाललेलो तर मुलगावच्या खंडोबा मंदिरावरती. त्याचा आज लग्न सोहळा आहे. तर आम्ही लग्न सोहळा बघण्यासाठी चाललेलो आहे. तर बघूयात आता. मी इथून निघतो आहे, माझ्या मित्राकडे जातो आहे. 2 मित्र जर रेडी झालेत. आता सध्या तो रेडी होतो, त्याला मी घ्यायला चाललो आहे किंवा तो मला घेऊन जाईल. बघूयात आता. इथून सध्या मी माझ्या गाडीवरती चाललेलो आहे त्याच्या इथनं नंतर बघूयात त्याची गाडी घेतो की माझी गाडी घेतो आहे. अशा आम्ही 2-3 जणं तर आहेत. तर बघूयात पुढची धमाल मजा मस्ती. तर बघत राहा आपला ब्लॉग आणि बघत राहा तुम्ही बदलापूरमधला प्रसिद्ध असा मुलगावचा खंडोबा टेम्पल, जो जागृत देवस्थान आहे. भरपूर लोक तिथे आलेले आहेत. तुम्ही पण येऊन गेला असेल कदाचित किंवा काही नसेल असेल तर मी तुम्हाला रूट पण सांगतो आहे आणि कसं जायचं, कुठून जायचं ते सुद्धा त्याच्यामध्ये कळवतो आहे. चला तर भेटूयात तुम्हाला आपण पुढे आपल्या ब्लॉगमध्ये. ज्या आशेवर आम्ही त्याच्या घरी आलो गाडीसाठी, तोच बाहेर गेला होता पायलट आमचा. नवस पुरा करायला चालू, नाही सॉरी काय नवस घ्यायला चालू अनिकेत दादाच्या लग्नाचा. एक घेतला आमचा आज याला, एक याचा नवस घ्यायला चालू का आम्ही. याचा नवस आहे यंदा सक्सेसफुल झाला का? यावर्षी लग्न फिक्स. हा मग आईच शिवाय देणार, दुसरा कोण शिवाय देणार आहे. चला तर आता आम्ही भेटलो तिघे पण. आता निघालो आहे शिरगाववरनं. तसं आम्ही संध्याकाळी आमच्या काही फकीर लोकांना माहीत झालं ना तर थोड्याफार शिव्या खाणार आहेत. आम्ही सांगितलं नाही म्हणून तरी चालतोय. मुद्दाम कॉल नाही केला त्यांना, टाईमपास जास्त झाला असतं. तर मित्रांनो, तुम्हाला जर इकडे घे ना, कुठं बाहेर नाल्यातून, ठीक आहे चालेल. मित्रांनो, तुम्हाला जर मुलगावला जायचं असेल तर मुंबई साईडून येत आहे किंवा कर्जत साईडून आहे, कुठूनही आलं तरी तुम्हाला बदलापूर स्टेशनला उतरायचे. तिथून इको गाडी किंवा रिक्षा पकडून तुम्हाला मुलगावला जायचे वेस्टवरनं. तर भेटूयात तुम्हाला आपण पुढच्या रस्त्यामध्ये आणि नंतर मग डायरेक्ट मुलगावच्या मंदिरावर. आमचे बदलापूरचं वेजचं महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा. त्याच्या राईट साईडूनच बदलापूर गावात रस्ता जातोय आणि तिथूनच मग परत लेफ्ट मारून मुलगावला एक रस्ता जातोय. इथे सुद्धा आमच्या इथे गाडीत बसवलेले आहेत आम्ही आमच्या महाराजांना. चाललो आम्ही लग्नाला, पण असं वाटत नाही आम्ही लग्नाला पोहोचून जाऊ, जेवू आणि मग येऊ असं वाटतं मला. पाणी
फायनली आपण आता पोचलो आहेत मुलगावला. इथून पुढून एक राईड आहे, मंदिराची कमान गेलेली आहे. जी लोक दिसतात ती सगळी लगीन लावून खाली उतरल्यात. आम्ही चालू जेवायला आता. शी बघता ट्रॅफिक तर भरपूर दिसतं आम्हाला. बघूया तरी पण टाक जाईल गाडी. करवल्या वगैरे सगळ्या उतरल्या खाली. काय आहे पुढे चिकर जागा आहे. बाबा वराड बघ, सगळा वराड पिवला होऊन आलेला आहे. तरी आम्ही अनिकेतला सांगितले गर्दी काय मावणार नाही. चल भेटेल पुढे जागा या. जेवायला इकडं सोय केलेली आहे. लगीन लागल्यानंतर जेवायला सोय केली होती. असं वाटतं हा कोंबडा घ्यावा, काम 25 करून टाकावा. गाडी खाली पार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जायची ते वर. चालू आहे पहिल्यांदा अनिकेतला घेऊन. याचाच नवस बोलायचं काय नवस नाही बोला मग नीट मान हरव ना. फायनली आपण आता एक 5 तारीखच्या इथे पोचलेलो आहेत मंदिराच्या पायथ्याशी. इथून आपल्याला 1004 काहीतरी पायऱ्या चढायचे वरती. व्याजीवाल्यांनी तर डोकं ठेवले. इथून खरी स्टार्टिंग होते मंदिरावरती चढण्याला. आमचा हाजे नाचायला आला आणि टाईमवरती बँजो बंद केलं. त्याला सांगितलं तरी वाजवाला. चला इथून दर्शन घेऊन आम्ही आता वरती चढतोय. हा माणूस आहे ना डेंजर आहे. तुला आम्ही मंदिरात बघतोय एवढा कुठे स्टार तू. अडीचशे पायऱ्या सरले आहे तर ही हालत झाली. अजून चराच येत. तिच्या हाटी केला तास झाली का भाई? जिरली आणि घेत जिरली का? अजा ओके ना? अरे दिसला आता वाटतं जराशी ताकद आलेली आहे. मी घाबरत नाही तुला. काय काय अजून चाटण चढू काय कधी पुढच्या ना काय याच वर्षी मार्चच्या नंतर नक्की ना? 100% कसला लग्नाची तारीख काढली. फायनली थोडा पॅच राहिलेला आहे आता. एक मंडपाच्या थोडा आधी पोहोचलेले आहेत. त्यामध्ये दोन्ही बैल आमचे शर्तीतून हारलेत तसं बघायला गेलं. 20 पायऱ्या 20 ना तशा भरपूर पायऱ्या आहेत. दिसायला 20 आहेत.
जसं असं मंदिर जवळ आहे तसं आहे तसा आणि गेला बरा वाटत चाललं आणि आपण मंडपच्या इथे पोहोचलेलो आहेत. फायनली आपण पोहोचलो आता मुलगावच्या मंदिरात. आणि 20 मिनिटं झालं 20 मिनिटं आम्ही जरा पण बसलो क्रियाचं ऐकूच नको. पोहोचलास का? चला आता लाईनला. कोण टाकले व्हिडिओ पाठव मला. आता उतरताना काय जमणार नाही आता छापलं इथे आता संपलं आता नाही विषय नाही आतमध्ये आलो होतो खंडोबाच्या लग्नाला पण या दोघांच्या मुलं जेवायलाच आलो डायरेक्ट पोचलो. मान कसं आलो तो नंदीवाणी गबू परत आलो. चला आता जेवायला जातो ना. जेवायचा का मग आलो लग्नाला तर जेवल्याशिवाय कसं जातो आता खाली जेवायला. चला तर आम्ही आता परतीच्या प्रवासाला लागलो मंदिरातून. खाली गेलो बघू आम्हाला जेवायला भेटलं तर जेवून घेऊ तसं. आलो लग्नाला तर जेवल्याशिवाय कसं जाऊ. आलो पाहिजे. परतीचा प्रवास करताना आता किती वेळात पायऱ्या उतरतो बघतोय. खाली जाऊन लगेच मांडवामध्ये जेवणाचा ताव मारतो. तसा नाही जेवायला भेटला तरी आज आहे आमचा पार्टी त्याला. गाडी घरी नाही पहिले कुठं तरी हा गाडी घरी न्यायचीच नाही डायरेक्ट कुठं तरी धाब्यावर का नाही शनिवार आहे तुझा. ठीक आहे दाल खिचडी. मला काय ज्याला पनीर बिनीर दिला तरी चालू. मी काही नाही पनीर बिनीर बिल भरा तसा आमचा आजला आहेच. कोणाची आज अरे तशा आजच्या भरपूर पार्ट्या बाकी आहेत. हो पक्ष प्रवेश केला गिरी आणि तोच पक्ष परला. जिथं जातो ते परतो. मनसेमध्ये गेला तिथं पडली सीट. शिवसेनेमध्ये गेला तिथं सीट भरली. पैसे घेऊन जातोय. काय 24 नगरसेवक आणून पाय फायदा का तुमचा. अरे नगराध्यक्ष आमचं आहे. आम्ही जर तुम्हाला सही नाही दिली ना तुम्हाला एक पण काम भेटणार नाही. समजलं ना. पास घ्याल पास. आम्ही सह्याना दिल्या. आमचे आप्पा भक्कम आहेत. नुसते आवरे जिथं भेटेल तिथं तोंड मागतो ना खातो. प्रसाद घ्यायचा तर काम नाही. किती वेळा खाल्ला रे. किती खाल्ला किती खाल्ला एवढं खाल्ला काय 2-3 वेळा खाल्ला टेस्ट. आवऱ्या तरी किती रे तू. जिथं नेला तुला तिथं सारखंच. काय बोलतो. आता तुमच्यामुळेच ब्लॉग बनवत राहिलेत घरी माझं. असे किती ब्लॉग मी टाकायचे ठेवून दिले. आज येतं मुलं स्टोरेज फुल केला आहे. भरपूर असे अर्धा वाटतात मी बनवून काहीतरी बनवलेत पण टाकले नाही का. याच्या मुलं याच्या शिव्या कमी का. तर अशा प्रकारे या अजयदा मुलं जेवायचा प्लॅन कॅन्सल झालाय. लाईनीत लागायची त्याला आदत नाही. तो बोलतो तुम्हाला धाब्यावरती कुठं जेवायला घालतो. त्याच्यामुळं लग्नाचा जो महाप्रसाद होता तो जेवायचा कॅन्सल केलेला आम्ही. आणि आता इथून बघूच पुढे कुठे नेतो अजयदा. असा इकडे नवस बोलून झालेला आहे. नवस बोलला तर येतोय लवकरच 5 पायऱ्याचा रोडा. आता कुठं यायचे राईट लेफ्ट सरळ अजयदा. अरे कुठं वडापाव बिडाव तरी खाल्ला घाल नक्की ना. दिसतो का. हा
मुलगावचा वडापाव घाल ना तो अजय आता बघू तर मग काय आता अजयला काय करतो वडापाव घाला घालतो का काय पक्का अरे वडापाव घालतो ठीक आहे तर जातोय मुलगाचा वडापाव खाला ठीक आहे चाल कुठेही खाला घाला चला प्लॅन कॅन्सल झालेला आहे तर आता सरळ एरंजाडला कोणता एक फेमस अनिकेत कोणता आहे नाव नाही माहिती पण टेस्ट भारी आहे बोलतो व्हेज चायनीजची सध्या थोडा बसमुळे ट्रॅफिक झाले मुलगावलाच भेटत तुम्हाला आता रस्त्यामध्ये काय करतोय इथे आमच्या आजोबाला कॉल आलाय श्रीराम फायनान्स जोडले जाऊ तर उडले जाऊ ब्रांच मॅनेजर ठाणा ब्रांच मॅनेजर दादा थांब जरा अशा प्रकारे आम्ही आता निघालोय तर घरी जायला रस्त्यामध्ये काय जेवण पाणी करू यो भाग मी घेणार नाही तसा बोलला तर अजिबात नाही कारण की जोडले जाऊ तर उडले जाऊ बेकार होईल हळदीची सोय केली होती आम्ही फुल पण काय त्यांनी दिलेच नाही आम्हाला 30 सोय 30 होऊन गेली लग्नाला जेवणाची व्यवस्था केली होती हो बिबट्याला हो बिबट्या काका एक जण घेतला उपास सुटला काय बघितलं फायनली अशा प्रकारे आम्ही मुलगावच्या खंडोबा मंदिरावरती जाऊन आलो लग्न सोहळा पाहायला तर काय भेटला नाही आणि जेवायला पण नाही भेटला तरी पण थोडीफार मजा करायला भेटली जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असल्यास तुमच्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा हा आणि आपल्या चॅनलला हवं तेवढं फॉलो करा सगळ्यांना सांगा तुमच्या घरातल्या जे पण कोणी असतील ते तर चला भेटूच अशाच नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आपण तोपर्यंत बाय बाय